नमस्कार. माझ्या वाचनात रश्मी लाहोटी यांचा एक लेख आहे का अनुभव आहे मला माहीत नाही. खूप छान, मला अगदी मनापासून पटला आणि आताच्या पिढीमध्ये जो म्हणजे बदल होतो आहे त्याच्यासाठी हा मला आवडला म्हणून मी हा वाचून दाखवते. काय झालं, एक आई डॉक्टरकडे जाते मुलीला घेऊन. तर डॉक्टर विचारतात, तर आई म्हणते काही नाही. मग एकदमच मनातलं बोलल्या तुम्ही म्हणून आईला रडताना पाहून पोरगी पटकन केबिनच्या बाहेर निघून गेली. 14-15 वर्षाची सीमा, दिसायला देखणी, उंच, बांधेसूत, सुंदर, चेहऱ्यावर एकदम फिकर भाव. तसं म्हटलं तर अगदी त्या वयाला साजेसच. शिवाय सुंदर दिसण्याची जाणीव होतच असणार. कदाचित त्यामुळेही पाळीत पोट दुखतं, अनियमित पाळी आणि चेहऱ्यावर मुरूम, पिंपल्स म्हणून आईने आणलेली, खरं म्हटलं तर जरा जबरदस्तीनेच दवाखान्यात ती आलेली असते. पुन्हा डॉक्टरने विचारलं, काय झालं? रागाने आईकडे बघत सीमा म्हणाली, सांग तू सांग की तुला काय होतं. आई म्हणाली तिला. तर मग डॉक्टरने पण सांगितलं, तूच सांग ना तुला काय होतं ते. तेव्हा ती म्हणाली, तिने आणलं, तिलाच सांगून द्या, रागातच. ते आई म्हणाली, पाळी मागे पुढे होती या, फोड उठले तोंडावर म्हणून. ती अशी चाचरत बोलली आई. सीमाची आई राधा म्हणजे खेड्यात मोठी झालेली, 7वा-8वा वर्ग शिकलेली स्त्री असावी. लवकरच लग्न होऊन संसाराच्या जबाबदाऱ्या वाकलेली, टिपिकल, कोणतेही मत नसणारी वा तिच्या म्हणण्याला किंमत नसणारी 35ची सर्वसाधारण गृहिणी. कमी वयात लग्न, माहेरी आईला तसंच बघत, सासरी तीही आईसारखंच सगळं गप्प राहून सहन करणारी, चेहऱ्यावर मात्र सतत हास्य ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारी, एकंदरीत अशी सीमाची आई दिसत होती. सीमाची तपासणी झाली. रोज व्यायाम करायचा, सकाळी लवकर उठून किमान अर्धा तास तरी, डॉक्टरने सांगितलं. लवकर उठत नाही, 10ला शाळा असती तर 9ला उठती असं म्हणताच सीमाचा राधाकडे जळजळीत कटाक्ष. राधाला अजून काही सांगायचं असेल पण ती लगेच थांबली. चिप्स, कुरकुरे, मॅगी, पाकिटातले पदार्थ बंद, ब्रेड, बिस्किट बंद, डॉक्टरने सांगितलं. आई म्हणाली, कितीदा सांगते, पर ते तर रोजच पाहिजे राधा असं म्हणताच तिच्या पायावर जोरदार पाय सीमाने ठेवला. सीमाचा चेहरा जरासा हलला, परत लगेच नॉर्मल झाला, कदाचित सवयीने. आईला घरकामात थोडीशी मदत करतेस का गं? सीमा काहीच बोलली नाही. आई म्हणाली, नाही, कित्येकदा सांगते. पोरीच्या जातीला सगळं काम. राधाचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच सीमाने हात जोरात दाबला. कदाचित पिरगळला चेहऱ्यावरचा राग. राधा जराशी कळवळली, परत नॉर्मल चेहरा करत चेहऱ्यावर हसू पेरत हात बाजूला करून घेतला. आमच्यामध्ये मोठा टेबल असल्याने तिच्या हालचाली मला दिसत नसाव्यात असा सीमाचा समज असावा. माझ्या केबिनमध्ये असल्याने रागाचं, नाराजीचं प्रदर्शन जरा तरी संयत कमी असेल अशी अपेक्षा. घरी किती त्रास देत असेल ही आईला. आई तरी तिला इतकं कसं सहन करत असेल. कितवीत आहे मी विचारलं. म्हणजे डॉक्टर सांगते. 8वी झाली. किती मार्क मिळाले? गप्प बसली. म्हणजे अभ्यासात यथातथाच असावी. शाळेत खेळतेस का गं? नाही. चित्र काढतेस का? रांगोळी, गाणी, दुसरं काही? नाही. तुझ्यात ताकद तर भरपूर दिसते, असं म्हणाले एकदम चपापली.
हो ना, आईला लाथ काय मारतेस, तिचा हात काय पिरगळतेस, रागाने काय बघते, इथे इतकं तर घरी काय करत असशील, किती हात करत असशील तिचे. लगेच चल बाहेर. माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तिच्या आईवर खेकसत सीमा म्हणाली. मी म्हणजे डॉक्टर म्हणते, थांब, इतकी चिडचिड करायला काय झालं, इतकी ऊर्जा आहे तुझ्यात, मग तिला योग्य वळण लाव ना, त्या योग्य ठिकाणी वापर त्या ऊर्जेचा. तर साध्या सरळ आईला असं त्रास देण्यापेक्षा अभ्यासच कर असं नाही मी म्हणत, एखादा मैदानी खेळ खेळ, चित्रकला, संगीत, काहीतरी शिक, तुलाच फायदा होईल त्याचा. राधा म्हणाली, अशीच करते ही. वर्गात पण प्रत्येक मुलीबरोबर खेटे घेते, भांडण आणते, सारखी खेचत असते माझ्यावर. आजीची आणि बापाची साथ आहे तिला, तिला कोण अडवणार. आईच्या डोळ्यात पाणी जमा होत होतं आणि आईला ही खाऊ का गिळू अशा नजरेने लेक बघत होती. काय ग असं वागतेस, लहान आहेस का तू. लहान असलीस तरी आईला समजून घेण्या एवढी नक्कीच मोठी झालेली आहे आता. तुला आता नाही कळणार तिच्या वेदना, तर कधी कळणार. तू स्वतः सासरी गेलीस की येशील मग आईची आठवण करत. उद्या तुझं लग्न झाल्यावर तुझा येता जाता कोणी अपमान केला तर तुला कसं वाटेल. तुझे बाबा असंच वागतात वाटतं. पोरगी जराशी शांत झाली. क्षणभर का होईना स्वतःच्या आईच्या जागी बघून जीव कळवळला असेल तिला. कदाचित भीतीही वाटली असेल. तुझे वडील आईवर हात उचलत असतील, टाकून बोलत असतील तर ते बरोबरच आहे का. तूही तेच करणार का. तिची बाजू घेऊन तिला तिची बाजू घेऊन तिला आधार देणार. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुझ्यातली शक्ती अशी भांडणात, मारामारीत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आईवर दादागिरी करण्यात वाया घालवू नको. त्यापेक्षा व्यायाम किंवा एखादा मैदानी खेळ खेळत जा. कितीतरी बक्षिसं मिळतील तुला, चांगलं नाव कमवशील. राधाच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. मनाला आणि शरीराला होत असलेल्या जखमांची खपली अचानक निघाल्याने सीमाच्या आईला रडू कोसळले. साहजिकच होतं. इतकं सांगूनही सीमाला फरक पडला होता की नाही देवच जाणे. ते अश्रू कोणीतरी पहिल्यांदा तिच्या वेदनांना शब्द दिल्यामुळे मोकळे झाले होते. सीमावर या बोलण्याचा परिणाम किती होईल माहीत नाही, पण त्या दिवशी निदान काही क्षणासाठी तरी एका आईच्या मनात दबलेलं दुःख बाहेर पडलं. ज्या किशोरवयीन मुलांना, मुलींना जवळच्या लोकांच्या, आईवडिलांच्या वेदना वा कष्ट समजत नाहीत, ते इतरांना काय समजून घेणार. लेखक रश्मी लोहाटी. पूर्ण श्रेय त्यांना आहे. मी फक्त वाचून दाखवलं आहे कारण खरंच ही परिस्थिती घरोघरी दिसते आहे आणि थोडीफार तरी पालकाची आणि समाजाची पण त्याला म्हणजे आपल्याकडूनही काही चुका होत आहेत त्या मुलांना समजून घेण्याकडे किंवा त्यांना शिस्त लावण्यामध्ये. म्हणून ही वाचून दाखवली. तुम्ही ऐकताय त्याबद्दल मी आभारी आहे.